नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एसीसी अकॅडमी गोंदियामध्ये आपलं पुन्हा स्वागत करत आहे मी अजय सर। मित्रांनो, आज पोलीस भरती 2019 गेसिंग पेपर 8 याचा पेपर झालेला आहे। एसीसी अकॅडमी गोंदिया या टेलिग्राम चॅनलवरती ज्या विद्यार्थ्यांनी हा पेपर दिलेला आहे त्यांचा खूप खूप मनापासून खूपच धन्यवाद। बरं, असं का? कारण बघा की अवघ्या काही दिवसातच आपली परीक्षा होणार आहे आणि त्या परीक्षेमध्ये आपल्याला हमखास येणारे प्रश्न, लक्षपूर्वक ऐका, हमखास येणारे प्रश्न मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमाने, माझ्या टेस्ट सिरीजच्या माध्यमाने आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो। मित्रांनो, जे काही प्रश्नपत्रिका मी आपल्यासमोर शेअर करत आहोत टेलिग्राम चॅनलवरती, त्या संपूर्ण प्रश्नपत्रिकेला आपल्याला पाठांतर करणे आहे मित्रांनो। कारण क्वेश्चन्स हे रिपीट होत असतात आणि मी जे काही आपल्याला क्वेश्चन टाकलेला आहे हे मागील परीक्षेमध्ये, कित्येक परीक्षेमध्ये आलेले क्वेश्चन्स आहेत मित्रांनो, आणि यांचीच पुनरावृत्ती प्रत्येक परीक्षेमध्ये होत असतात। काही थोडेफार 25% अपडेट होत असतो, पण जवळपास 60 ते 75% हे रिपीटेशन असतात मित्रांनो। मराठी ग्रामर पण तशीच असते, गणित पण तसंच असतो आणि बुद्धिमत्ता पण तशीच असते, फक्त आकडे चेंज होत असतात, उदाहरण तेच असतात। आलं लक्षात? चला मित्रांनो, आपला अमूल्य वेळ वाया न घालवता आपण आजच्या आन्सर कीकडे सुरुवात करूया मित्रांनो। आजची आन्सर की मध्ये फक्त आन्सर की सांगणार आहोत। उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण गणितातले जे काही प्रश्न आहेत त्यांचे स्पष्टीकरण मी उद्याच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगणार आहोत मित्रांनो। कारण जवळपास 100 प्रश्न आहेत आणि 100 प्रश्नांना एका व्हिडिओमध्ये सॉर्ट आउट करणे थोडं पॉसिबल नाही आहे, कारण खूप लांबलचक व्हिडिओ होते आणि विद्यार्थी पण ते बघत नाही। त्यामुळे या व्हिडिओला मी 2 पार्टमध्ये करणार आहोत। पहिला आहे आन्सर कीचा आणि दुसरा आहे स्पष्टीकरणाचा। आलं लक्षात? चला आपण स्टार्ट करूया मित्रांनो। चला, आपण काय करायचं, सगळ्यात पहिले टेलिग्राम चॅनलवर ओपन करा, टेलिग्राम चॅनल ओपन करा, त्याचा जो क्वेश्चन सेट आहे पोलीस भरती पेपर 8 हा आपल्या समोर ठेवा, पेन ठेवा, रजिस्टर ठेवा। उगाच असा टाइमपास केल्यासारखा बसू नका मित्रांनो, कारण आपल्याकडे जास्त वेळ नाहीये। आलं लक्षात? यू हॅव टू इम्प्रूव्ह युअरसेल्फ, यू हॅव टू इम्प्रूव्ह युअरसेल्फ। ओके, चला प्रश्न पहिला आहे, लक्षपूर्वक आहे का? प्रश्न पहिल्याचं उत्तर आहे, सर्वप्रथम मी प्रश्न वाचून दाखवतो। प्रश्न पहिला आहे, 12 वर्षापर्यंतच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या गुन्हेगारास फाशीची शिक्षा देणारा वटहुकूम राष्ट्रपतींनी कधी काढला? मित्रांनो, या प्रश्नाचा उत्तर आहे ऑप्शन दुसरं, पर्याय दुसरं, 21 एप्रिल 2018। पहिलाचं उत्तर आहे मित्रांनो दुसरा। मी फक्त क्रमांक टाकत आहो मित्रांनो, लक्षपूर्वक आहे का? पहिल्याचा आहे दुसरा। ओके, दुसरा प्रश्न आहे, लिहिलं का मित्रांनो? ठीक आहे, तुम्ही स्वतःकडे लिहित चला आणि किंवा क्रॉस चेक करत चला। ठीक आहे, दुसरा प्रश्न आहे, आर्म्ड फोर्सेस स्पेशल पॉवर ऍक्ट म्हणजे संक्षिप्त रूप काय? म्हणजे हा जो आहे आर्म्ड फोर्सेस स्पेशल पॉवर ऍक्ट, याचा संक्षिप्त रूप आपल्याला सांगायचं आहे आणि याचा संक्षिप्त रूप आहे AFSPA, म्हणजे पर्याय क्रमांक 2। दुसऱ्याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2, आपण बघू शकता क्वेश्चन सेट मध्ये। ठीक आहे, तिसरा प्रश्न आहे, षण्मास या शब्दाचा संधी विग्रह करा। हा मराठी व्याकरणातला प्रश्न आहे आणि खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर आपल्याला आलंच पाहिजे। पर्याय क्रमांक 1 हा या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, षट अधिक मास। प्रश्न क्रमांक 3चा उत्तर आहे पहिलं, षट अधिक मास। चौथा प्रश्न आहे मित्रांनो, वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा असल्यास कोणते विरामचिन्ह वापरले जाते? जर आपल्याला एखादं वाक्य आहे आणि त्याचा तपशील जर आपल्याला द्यायचं असेल तर शेवटी आपण कोणते विरामचिन्ह वापरतो? तर मित्रांनो पर्याय क्रमांक 3 अपूर्ण विराम, चौथ्याचा तिसरा। ठीक आहे, अपूर्ण विराम। मग आहे 5वा प्रश्न बघा, माझ्या आजोबाच्या बागेत
गुलाब, जाई, जुई, शेवंती, मोगरा आणि चाफा फुलझाडे आहेत, तर या वाक्यात किती स्वल्प विराम येतील, म्हणजे कॉमा किती येतील. म्हणजे प्रत्येक शब्दाचा नंतर आपल्याला कॉमा द्यावा लागेल. म्हणजेच गुलाबच्या नंतर कॉमा येईल, जाईच्या नंतर कॉमा येईल, जुईच्या नंतर कॉमा येईल, शेवंती आणि मोगरा. आलं लक्षात. चाफा नंतर कॉमा येणार नाही, कारण मोगरा आणि चाफ्याचा मधामध्ये आणि आहे. ठीक आहे. म्हणून टोटल जे विरामचिन्हे असतील ते असतील 4. म्हणजेच पाचव्याचा पर्याय क्रमांक 2. पाचव्याचा जो उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. क्लिअर करत चला मित्रांनो. मग आहे 6वा, उत्कृष्ट खेळाडू देशाला भूषण ठरतो. या वाक्यातील खेळाडू हे काय आहे मित्रांनो. खेळाडू, खेळ, खेळ हा धातू आहे, म्हणूनच खेळाडू हा धातू साधित नाम आहे मित्रांनो. 6चा पर्याय क्रमांक 1 धातू साधित नाम, कारण खेळ हा धातू आहे आणि खेळाडू हा खेळ या धातूपासून बनलेला नाम आहे, म्हणून हा धातू साधित नाम आहे मित्रांनो. ओके. प्रश्न क्रमांक 7वा, मला दुरेघी वही हवी. मला दुरेघी वही हवी. अधोरेखित शब्द काय आहे. दुरेघी जो हा आहे हा काय आहे तिथं. प्रश्न क्रमांक 7व्याचा उत्तर आहे दुसरं, म्हणजे विशेषण. आलं लक्षात. चला क्रॉस चेक करत चला मित्रांनो. आपण पण घोडा हा प्राणी जलद पडतो. जलद क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा. जलद रीतिवाचक. 8व्याचा 3 रीतिवाचक. प्रश्न क्रमांक 9 बघा. सर्वांनी देशावर प्रेम करावे. याचा उत्तर आहे विद्यार्थ, कारण की करावे. लक्षपूर्वक आहे का. वाक्यातील क्रियापद कोणतं आहे. विद्यार्थ क्रियापद. 9वाचा आहे दुसरं विद्यार्थ क्रियापद. म्हणजे क्रियापदाच्या शेवटी वाविवे प्रत्यय जोडलेले असतात तर त्यांना काय म्हणतात. विद्यार्थ क्रियापद म्हणतात. आला लक्षात. चला 10वा आहे वाघ्या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द ओळखा. वाघ्या, वाघ्याचा विरुद्ध लिंगी आहे मित्रांनो मुरळी. पर्याय क्रमांक 4, म्हणजे 10व्याचा पर्याय क्रमांक 4 जो आहे तो आहे मुरळी. आला लक्षात. वाघ्याचा अपोजिट काय आहे. मुरळी. 11 प्रश्न बघा. आपल्या मुला रिकामी जागा खूप शिकावे असे त्याला वाटे. ऑप्शन मध्ये आहेत ने, त, ला, स. आणि खरा ऑप्शन आहे आपला मित्रांनो पर्याय क्रमांक 1 आपल्या मुलाने. म्हणजे 11चं आहे पर्याय क्रमांक 1. लक्षपूर्वक आहे का. ठीक आहे. मग आहे प्रश्न क्रमांक 12 बघा. सर्व मुलांचे 5-5चे गट केले. या वाक्यातील संख्या विशेषणाचा प्रकार ओळखा. गट करणे म्हणजे वेगळे करणे, म्हणजे पृथक् करणे, म्हणजे पृथक् वाचक. आला लक्षात. प्रश्न क्रमांक 12चा उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12चा उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. ठीक आहे. पुढचा प्रश्न घ्या मित्रांनो. प्रश्न क्रमांक 13 अकर्मक क्रियापदाचे वाक्य कोणते. प्रश्न क्रमांक 13 काय म्हणत आहे की अकर्मक क्रियापदाचे वाक्य कोणते. म्हणजे असं काही क्रियापद आपल्याला बघायचं आहे की त्याच्यामध्ये कर्मच नाही आहे. ठीक आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 चिंचेचे झाड मुळासकट पडले. प्रश्न क्रमांक 13चा उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 चिंचेचे झाड मुळासकट पडले. ठीक आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आहे 14वाला. बाबांनी विमानाने प्रवास केला. या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा विभक्तीचा कारकार्थ ओळखा. बरं, बाबांनी विमानाने, विमान काय आहे साधन. मग जर साधन असेल तर त्याचा कारकार्थ काय असतो करण. ठीक आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. ठीक आहे. 14चा काय आहे पर्याय क्रमांक 2. 15 बघा मित्रांनो. काही जण खोटे आश्वासने देत असतात. या वाक्यातील काळ ओळखा. या वाक्यातील काळ आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 साधा वर्तमान काळ. 15चा 1 साधा वर्तमान काळ. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 16
कोणत्या विभक्तीचे प्रत्यय सारखेच असते? अशी कोणती विभक्ती आहे की त्यांचे प्रत्यय हे सारखेच असतात? आणि आपल्याला ते माहीतच आहे, द्वितीय आणि चतुर्थ. तर प्रश्न क्रमांक 16चा उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. द्वितीय आणि चतुर्थ त्यांचे प्रत्यय असतात सलाते, सलानाते. पुढे वळूया. प्रश्न क्रमांक 17. संकेतार्थ वाक्य कोणत्या अवयवावरून ओळखले जाते? जे संकेतार्थ वाक्य असतात ते खालील ऑप्शनपैकी कोणत्या ऑप्शनमधून किंवा कोणत्या ऑप्शनाने आपल्याला ओळखता येते? तर आपला आन्सर आहे पर्याय क्रमांक 4 जरतर. प्रश्न क्रमांक 17 पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे. ठीक आहे मित्रांनो. मग आहे प्रश्न क्रमांक 18. पोक्त या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा बऱ्याच परीक्षेत आलेला प्रश्न आहे आणि आपल्याला या प्रश्नाचं उत्तर अवश्य असायला पाहिजे. ठीक आहे, माहित अवश्य असायला पाहिजे. तर पोक्तचा विरुद्धार्थी शब्द आहे अल्लड. पर्याय क्रमांक 1. 18चा आहे आन्सर पर्याय क्रमांक 1 अल्लड. प्रश्न क्रमांक 19 पुढे चालूया. 19 मध्ये काय दाखवत आहे की 12 दारे असणारी इमारत, म्हणजे 12 दारे म्हणजे एक इमारत आहे ज्याला 12 दारे आहे, तर त्याला एक शब्द काय आहे? तर आपला आन्सर आहे पर्याय क्रमांक 1 12 दरी. 19 पर्याय क्रमांक 1 12 दरी. 20 आहे प्रश्न. कर्तृत्व शून्य मनुष्याला काय म्हणतात? प्रश्न क्रमांक 20 काय म्हणतो? लक्षपूर्वक आहे का? कर्तृत्व शून्य मनुष्याला काय म्हणतात? तर आपला आन्सर आहे, आपला उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मेषपात्र. 20 पर्याय क्रमांक 1 मेषपात्र. मित्रांनो, आपल्याकडे नोट करत चला, कारण जोपर्यंत आपण पेनाने लिहित नाही, पेनाने नोट करत नाही, तोपर्यंत आपल्याला माहित होणार नाही. लक्षपूर्वक आहे का? नुसता व्हिडिओ पाहू नका, तर व्हिडिओ पाहतानाच लिहित सुद्धा चला. ठीक आहे, चला. प्रश्न क्रमांक 21 आहे. लेकी बोले सुने लागे, याचा अर्थ काय आहे? ही एक म्हण आहे, लेकी बोले सुने लागे, म्हणजे एकाला बोलते तर दुसऱ्याला लागते, असं त्याचा अर्थ निघतो. तर ऑप्शन मध्ये बघा, पर्याय क्रमांक 2 जो आहे हा खरा आन्सर आहे, खरा उत्तर आहे. एकाला उद्देशून दुसऱ्याला लागणे असे बोलणे. आलं लक्षात? तर प्रश्न क्रमांक 21 त्याचा उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 एकाला उद्देशून बोलणे आणि दुसऱ्यालाच लागणे. लेकी बोले सुने लागे. प्रश्न क्रमांक 22. कोकणातील हवा कोणत्या प्रकारची असते? आता हा आपला जीकेचा प्रश्न झाला. कोकणातील हवा ही सम प्रकारची असते. प्रश्न क्रमांक 22 पर्याय क्रमांक 1 उत्तर. प्रश्न क्रमांक 23 आहे. धोंडा हा शब्द कोणत्या प्रकारात मोडतो? धोंडा तो तत्सम आहे की देशी आहे की परभाषी आहे की यापैकी नाही? तर धोंडा मित्रांनो हा देशी आहे. पर्याय क्रमांक 2 23चा आन्सर आहे पर्याय क्रमांक 2. लक्षपूर्वक आहे का? धोंडा हा काय आहे? देशी शब्द आहे. प्रश्न क्रमांक 24. सर्वत्र सारखीच परिस्थिती असते या अर्थाचा खालीलपैकी कोणता पर्याय योग्य आहे? सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे. 4 आपल्याला इथं म्हण दिलेले आहेत. त्या 4 म्हणीपैकी आपल्याला एक पर्याय योग्य आपल्याला निवडायचा आहे आणि तो आहे पर्याय क्रमांक 1 घरोघरी मातीच्या चुली. प्रश्न क्रमांक 24चा उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 घरोघरी मातीच्या चुली. प्रश्न क्रमांक 25 आहे मित्रांनो. ज्वाला आणि फुले हे पुस्तक कोणी लिहिले? सगळ्यांनाच माहित आहेत, आमचे बाबा आमचे. पर्याय क्रमांक 25 प्रश्न क्रमांक 25 पर्याय क्रमांक 3 ज्वाला आणि फुले बाबा आमटे. प्रश्न क्रमांक 26 आहे. प्रकाश पौर्णिमा तर कशामध्ये अमावस्या? म्हणजे प्रकाश असेल तर पौर्णिमा असतो, तर इथं काय असायला पाहिजे की अमावस्या असणार.
ऑफकोर्स उत्तर काय असणार तुमचा अंधार. पर्याय क्रमांक दुसरा, प्रश्न क्रमांक 26. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 27 बघा मित्रांनो. खालीलपैकी विसंगत घटक ओळखा. खालीलपैकी विसंगत घटक ओळखा. मही, वसुंधरा, पृथ्वी आणि धारा. मित्रांनो, मही, वसुंधरा, पृथ्वी म्हणजेच आपली जी पृथ्वी असते त्यांचे नाव आहेत, पण धारा हा वेगळाच आहे. म्हणून पर्याय क्रमांक चौथा, प्रश्न क्रमांक 27. त्याचा खरा आन्सर आहे पर्याय क्रमांक चौथा, हा वेगळा शब्द आहे. बुद्धिमत्तेकडे वळूया मित्रांनो. लक्षपूर्वक आहे का. बुद्धिमत्ता फक्त आता मी आन्सर सांगतो फक्त आपल्याला, याचं स्पष्टीकरण मी पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहोत मित्रांनो. ठीक आहे. आता फक्त आपण आपले आन्सर चेक करा. 28चा आहे पहिला 38. 28चा आहे पहिला ऑप्शन 38. 29चा आहे पहिला. 29चा आहे पहिला. ठीक आहे. बघा 29चा काय आहे पहिला, म्हणजे वंगण, सायकल, डिझेल इंजिन, तेल, दिवा, इंधन, मोटार गाडी. बघा दिव्यामध्ये तेल लागतो, इंजिन मध्ये डिझेल लागतो, मोटार गाडीमध्ये इंधन लागतो, पण सायकल मध्ये वंगण लागत नाही. वंगण हा बैलबंडीला लागतो मित्रांनो. म्हणजे पर्याय क्रमांक पहिला हा खरा उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 30. जर माणूस अन्न तर मोटार काय. म्हणजे माणसाला जगण्यासाठी अन्नाची आवश्यकता असते, तर मोटारीला जगण्यासाठी कशाची आवश्यकता असते, इंधनाची. म्हणजे पर्याय क्रमांक दुसरा हा खरा आन्सर. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 31. पुढे बघा 31 काय म्हणत आहे. कुत्रा, मांजर, गाय, मनुष्य यातील वेगळा घटक कोणता. मित्रांनो लक्षपूर्वक आहे का. कुत्रा, मांजर, गाय आणि मनुष्य. कुत्र्याला 4 पाय असतात, मांजराला पण 4 पाय असतात, गायीला पण 4 पाय असतात आणि मनुष्याला फक्त 2 पाय असतात. म्हणून आपण मनुष्य हा वेगळा घटक निवडू शकतो. दुसऱ्या प्रकारे अजून जर सांगायचं झालं तर कुत्रा, मांजर, गाय हे पाळीव प्राणी आहेत आणि मनुष्य हा एक वेगळा प्राणी आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 31चा खरा आन्सर आहे पर्याय क्रमांक 2 मनुष्य. ठीक आहे. पुढचा बघा प्रश्न क्रमांक 32. प्रश्न क्रमांक 32चा उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. विश्लेषण मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार मित्रांनो. लक्षपूर्वक आहे का. प्रश्न क्रमांक 32 पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. मग आहे 33 पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. 34 पर्याय क्रमांक 2. 34 पर्याय क्रमांक 2. 35 पर्याय क्रमांक 2. 35 पर्याय क्रमांक 2. 36 पर्याय क्रमांक 4. 36 पर्याय क्रमांक 4. 37 पर्याय क्रमांक 1. 37 पर्याय क्रमांक 1. 38 पर्याय क्रमांक 3. 38 पर्याय क्रमांक 3. 39 पर्याय क्रमांक 3. 39 पर्याय क्रमांक 3. 40 पर्याय क्रमांक 1. 40 पर्याय क्रमांक 1. 41 पर्याय क्रमांक 2. 41 पर्याय क्रमांक 2. 42 पर्याय क्रमांक 3. 42 पर्याय क्रमांक 3. 43 पर्याय क्रमांक 2. 43 पर्याय क्रमांक 2. 44 पर्याय क्रमांक 3. 44 पर्याय क्रमांक 3. 45 पर्याय क्रमांक 3. 45 पर्याय क्रमांक 3. 46 पर्याय क्रमांक 2. 46 पर्याय क्रमांक 2. 47 पर्याय क्रमांक 1. 47 पर्याय क्रमांक 1. 48 पर्याय क्रमांक 1. 48 पर्याय क्रमांक 1. 49 पर्याय क्रमांक 4. 49 पर्याय क्रमांक 4. 50 पर्याय क्रमांक 2. 50 पर्याय क्रमांक 2. 51 पर्याय क्रमांक 1.
51 पर्याय क्रमांक 1, 52 पर्याय क्रमांक 3, 52 पर्याय क्रमांक 3। ठीक आहे मित्रांनो, सर्वप्रथम आता एक स्क्रीनशॉट काढा आपण, कारण आता मी बोर्ड पुसणार आहोत, कारण आपल्याकडे इथं जागा अपुरी आहे, त्यामुळे स्क्रीनशॉट काढा सगळेजण। काढला? त्रेपन्न प्रश्न क्रमांक आहे मित्रांनो, 53 पर्याय क्रमांक आहे 53चं तिसरं, पर्याय क्रमांक 54, प्रश्न क्रमांक 54 सॉरी प्रश्न क्रमांक 54 पर्याय क्रमांक 1, प्रश्न क्रमांक 55 पर्याय क्रमांक 3, प्रश्न क्रमांक 56 पर्याय क्रमांक 1, प्रश्न क्रमांक 57 पर्याय क्रमांक 4, प्रश्न क्रमांक 58 पर्याय क्रमांक 2, प्रश्न क्रमांक 59, प्रश्न क्रमांक 59 आणि पर्याय क्रमांक आहे 1, प्रश्न क्रमांक 60 पर्याय क्रमांक 2, प्रश्न क्रमांक 61 पर्याय क्रमांक 1, प्रश्न क्रमांक 62 पर्याय क्रमांक 4, पर्याय क्रमांक प्रश्न क्रमांक 63 पर्याय क्रमांक 4, प्रश्न क्रमांक 64 पर्याय क्रमांक 2, प्रश्न क्रमांक 65 पर्याय क्रमांक 1, प्रश्न क्रमांक 66 पर्याय क्रमांक 4, प्रश्न क्रमांक 67 पर्याय क्रमांक 2, प्रश्न क्रमांक 68 पर्याय क्रमांक 4, प्रश्न क्रमांक 69 पर्याय क्रमांक 2, प्रश्न क्रमांक 70 पर्याय क्रमांक 1, प्रश्न क्रमांक 71 पर्याय क्रमांक 1, प्रश्न क्रमांक 72 पर्याय क्रमांक 4, प्रश्न क्रमांक 73 पर्याय क्रमांक 1, प्रश्न क्रमांक 74 पर्याय क्रमांक 3, प्रश्न क्रमांक 75 पर्याय क्रमांक 3, प्रश्न क्रमांक 76 पर्याय क्रमांक 2, प्रश्न क्रमांक 77 पर्याय क्रमांक 2, प्रश्न क्रमांक 78 पर्याय क्रमांक 3, प्रश्न क्रमांक 79 पर्याय क्रमांक 2, प्रश्न क्रमांक 80 पर्याय क्रमांक 1, प्रश्न क्रमांक 81 प्रश्न क्रमांक 81 पर्याय क्रमांक 2, प्रश्न क्रमांक 82 पर्याय क्रमांक 4, प्रश्न क्रमांक 83 पर्याय क्रमांक 1, प्रश्न क्रमांक 84 पर्याय क्रमांक 2, प्रश्न क्रमांक 85 पर्याय क्रमांक 3, प्रश्न क्रमांक 86 पर्याय क्रमांक 3, प्रश्न क्रमांक 87 पर्याय क्रमांक 1, प्रश्न क्रमांक 88 पर्याय क्रमांक 3, प्रश्न क्रमांक 89 पर्याय क्रमांक 2, प्रश्न क्रमांक 90 पर्याय क्रमांक 4, 91 4, प्रश्न क्रमांक 92 2,
93 1 94 3 95 2 96 2 97 3 98 3 99 4 आणि 100 2. मित्रांनो लक्षपूर्वक आहे का? ही आपली आन्सर की झालेली आहे. आन्सर की मध्ये 100 आन्सर्स आहेत. मित्रांनो आज आपण फक्त आन्सर की घेतलेली आहे. हे मी आपल्याला लक्षपूर्वक आहे का? हा जो आहे हे मी आपल्याला टेलिग्राम चॅनलवरती पण अपलोड करू शकत होतो आणि यापूर्वी आपण केलेलं पण आहे. पण मित्रांनो लक्षपूर्वक आहे का की आपण एखाद्या प्रश्नाला सॉल्व्ह करतो तर त्याचा कॉन्सेप्ट समजणे गरजेचे आहे मित्रांनो. कारण नुसतं पाठांतर करणे याचाच रस नाही जोपर्यंत आपण त्याला समजून पाठांतर करणार नाही. आला लक्षात? आणि लक्षपूर्वक आहे का की आज फक्त आपला आन्सर कीचा व्हिडिओ झालेला आहे. पुढे आपण इथं जे आलेले प्रश्न आहेत गणिताचे किंवा बुद्धिमत्तेचे यावर स्पष्टीकरण आपण पुढच्या व्हिडिओला अवश्य टाकणार आहोत. तरी आपण बघत राहा ACC अकॅडमी गोंदिया यूट्यूब चॅनलवरती. आणि मित्रांनो आपण जर चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदा जर चॅनलला बघत असाल तर प्लीज आपण चॅनलला सबस्क्राईब करायचं मित्रांनो. कारण जोपर्यंत आपण सबस्क्राईब करणार नाही तोपर्यंत मी नवीन व्हिडिओ जर मी अपलोड करणार तर आपल्यापर्यंत पोहोचणार नाही. आणि यानंतरच्या ज्या काही टेस्ट पेपर होणार, गेसिंग पेपर होणार, त्याचा प्रश्न टेलिग्रामवरती जाणार आणि त्याचं उत्तर तालिका आहे ही यूट्यूब चॅनलवरती असणार आहे मित्रांनो. म्हणून आपण सबस्क्राईब आणि बेल आयकॉन अवश्य प्रेस करा. जसं मी इथं आन्सर कीचा व्हिडिओ टाकणार तसं ऑटोमॅटिकली आपल्यापर्यंत पोहोचणार.